नमस्कार, आपण पाहतात ANN न्यूज. पाहूया आजच्या सुपरफास्ट महत्त्वाच्या बातम्या. अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सराफा दुकान आणि त्याच इमारतीतील काही फ्लॅट फोडल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अकोला येथील ओल्ड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेसमोर प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला विक्रेत्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात लाखो रुपयांचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आले असून दुकानदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. खामगाव ग्रामीण पोलिसांनी गाय चोरून कारमधून पळणाऱ्या चोरट्यांचा तब्बल 20 ते 25 किलोमीटर पाठलाग करत त्यांचा डाव उधळला. या कारवाईत 35,000ची गाय आणि चोरीसाठी वापरलेली कार जप्त करण्यात आली. अकोला महानगरपालिकेने तोष्णीवाल लेआउट परिसरातील अनधिकृत स्पोर्ट्स टर्फ आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई करत अतिक्रमण हटवले. नागरिकांच्या तक्रारीनंतर ही निष्कासन मोहीम मनपा प्रशासनाने आज राबविली. अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट श्वानांच्या प्रश्नांवर प्रभाग क्रमांक 9चे नगरसेवक फजलू पहलवान यांनी मिश्किल शैलीत प्रशासनावर निशाणा साधला. त्यांच्या भाषणामुळे सभागृहात काही काळ हास्याचे वातावरण निर्माण झाले. बुलढाणा जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन आणि स्वच्छ भारत मिशन मध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आज 15व्या दिवशीही सुरू असून थकीत मानधन आणि समायोजनाच्या मागणीसाठी सरकारला इशारा देण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील उतावळी प्रकल्पातील मासेमारीचे कंत्राट स्थानिक धरणग्रस्तांना द्यावे या मागणीसाठी धरणग्रस्त आक्रमक झाले आहेत. मागणी मान्य न झाल्यास 15 ऑगस्ट रोजी मत्स्य विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्यात आला. अकोला उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील कथित अनियमिततेप्रकरणी मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. विशेष चौकशी समितीच्या अहवालानंतर 9 कर्मचाऱ्यांवर विभागीय कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पंढरपूर वारीची परंपरा जपत परतीचा प्रवास अकोटमध्ये चरण पादुकांचे भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. मुंडगावकर परिवाराची 40 वर्षांची परंपरा आजही अखंड सुरू असून हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघ सरचालक मोहन भागवत यांनी शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत 2 दिवसीय दौऱ्याची सुरुवात केली. मंदिर संस्थानाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले असून ते पुढील कार्यक्रमासाठी खामगावकडे रवाना झाले. राज्याचे महसूल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी अकोला तहसील कार्यालय परिसरातील आधार सेवा, आपले सरकार केंद्र आणि सेतू केंद्रांची पाहणी करत नागरिकांना दर्जेदार व वेळेत सेवा देण्याचे निर्देश दिले. अकोट शहरातील मूकबधीर ज्ञानेश्वर यांनी हेल्मेटबाबतचा अनोखा आदर्श घालून दिला आहे. पायी चालतानाही हेल्मेट परिधान करणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या कृतीतून सुरक्षितता ही दंडाची भीती नव्हे तर जीवनशैली असावी असा प्रभावी संदेश दिला जात आहे. अशाच सुपरफास्ट बातम्यांसाठी पाहत रहा ANN न्यूज. नमस्कार.